वाहतुक शिवसेना की ओर से सतरंजपुरा सहायक आयुक्त को ज्ञापन। बस्तरबाड़ी स्कूल के परिसर में स्थापित बीबीजी उपरोक्त 4 पहिया वाहनों एवं ट्रकों को तत्काल हटाने के संबंध में कंपनी के ट्रक एवं 4 पहिया वाहन कचरा एवं गंदगी से भरे होने के कारण नागरिकों की संपत्ति को नुकसान पहुंचा रहे। बीबीजी नागपुर महानगर पालिका के बस्तरबाड़ी स्कूल के नीचे की जमीन पर इसका उपयोग किया जा रहा। गंदगी व कचरे से भरे कंपनी के ट्रक व 4 पहिया वाहन रात्रि में रिहायशी इलाकों में खड़े रहते हैं, जिनमें 50 से 60 वाहन होते हैं तथा वाहनों में गंदगी के कारण रिहायशी इलाकों में मच्छर व अन्य कीड़े पनप रहे हैं, जिससे नागरिकों के स्वास्थ्य को नुकसान पहुंच रहा। साथ ही उपरोक्त वाहनों को बस्तरबाड़ी स्कूल के मैदान में पार्क किया जाता है और रात में वाहनों की निगरानी के लिए तैनात सुरक्षा गार्डों की मिली भगत से गुंडे और बदमाश क्षेत्र के बाहर से आते हैं और वहां पे नशीले पदार्थों का सेवन करते हैं और शराब पीते हैं। परिणाम स्वरूप क्षेत्र में नशे में लोगों के साथ मारपीट भी की गई है। शांतिनगर पुलिस स्टेशन में भी शिकायत दर्ज कराई गई है। 24 घंटे राहतात आणि तेच लोक त्याच्या वहाँ पे है सरकारी हॉस्पिटल, वहाँ जवान बहन बेटी भी आती है, नशा पत्ती भी वहाँ होता है। सुबह से शाम तक गार्ड बोलते हैं, किसी की बहन बेटी रहती है, हमारे यहाँ की बस्ती के भी आते हैं, वहाँ से बदबू बहुत सारी आती है। गंदगी अभी बहुत ज्यादा होती है, गांधरली वास येते। त्याचे म्हणणं आहे की बारिशचा मोसम लागणार आहे, पावसाळ्याचा तर आम्हाला त्रास लगी हुई। एक दोषी देखिए नीचे ये इधर आ जाता है, ये अपन नीचे देते वो तो कमिश्नर के पास जाने का, उसके पहले अपनी ये चले जाने कसा आहे तुमची बाजू सेफ सेफ राहील का? ये जे पेपर आहे ना इसके ऊपर नोटिस मारायचं पहिले कव्हरिंग लेटर तुमचं नोंद्या आजच कव्हरिंग लेटर आजच्याच पाठवून म्हणजे जेणेकरून हा 15 दिवसात रिजेक्ट टाकून आम्ही तर नाही चाहत का तुम्हाला वरतून काय प्रेशर येईल, त्रास येऊ दे, त्यांना म्हणून कळायला पाहिजे नाही ते तर आपण करूनच ना। सध्या कसं तुमच्याकडे आम्हाला प्रकरण आणणं जरुरी आहे म्हणून तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचलो। बाकी काही विषय नाही तो मोठा। आम्ही काही जबरदस्ती अधिकाऱ्याला त्रास देत नाही जादू साहेब। माहिती आहे यदि एवढ्या वर्षापासून आम्ही 15 वर्ष झाले राजकारण करून ह्या घेऊन गुडाचा होता तो पुराणा घेऊन होता ते ओळखतात मला, लेकिन आजपर्यंत आम्ही अधिकाऱ्याला जबरदस्त त्रास नाही दिला। सिर्फ आमचे म्हणणं एवढंच आहे की आमची तक्रार राहते त्याच्यावर तर व्यवस्थित कारवाई करा, बस आम्हाला अजून काही नाही पाहिजे आमच्या पक्षाकडून। होने का है? हाँ चालू हो गया। मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवशाही वाहतूक आघाडी शिवशाही व्यापारी संघ विदर्भ अध्यक्ष छोटू विठ्ठल राऊत, आज आम्ही सतरंजीपुरा झोनचे जे सहाय्यक आहेत जाधव साहेब त्यांना डेप्युटेशन देण्यात आला। बीबीजी कंपनीच्या काही शासकीय जागेवर अवैध प्रमाणात लावण्यात आलेल्या गाड्या, त्याच्या आडमध्ये काही क्रिमिनल लोक बाहेरून येऊन तिथं दारूचे सेवन करतात, एमडीचे खातात आणि एरियावाल्यांना ते मारहाण करून राहिले। एरियामध्ये आज नाही तरी 3 प्रकरण घडलेले आहे। त्या प्रकरणाची नोंद आम्ही शांतीनगर ठाण्यालाही आम्ही कंप्लीट केलेली आहे। आज आम्ही सतरंजीपुरा झोनचे जे जाधव साहेब आहे त्याला सुद्धा तक्रार दिलेली आहे का हे ज्या डम्पिंग ॲट आपल्या बस्तरवाडी शाळेमध्ये जे बीबीजी कंपनीच्या गाड्या लागल्या आहे त्या ताबडतोब हटवण्यात यावा। तिथून पोरीबारी जातात, तिथून माय बहिणी जातात, काहून का आमदी जे ड्रग्स दारू जे पितात जे नशेडी आहे त्याला कुणाची ओळख नसतात। याच्या अगोदर बी काही असे प्रकरण नागपूर शहरामध्ये होऊन राहिले। लेडीजवर तर लहान मुलीवर तर बलात्कारचे प्रकरण सुद्धा वाढून राहिले आहे। याच्यानंतर आता तिथं 3 अपघात झालेले आहे। 2 जणाले बांधून मारण्यात आला आहे, 1 जणाले चाकू मारण्यात आला आहे एरियातल्या। तिथं बीबीजी कंपनीच्या गाड्यामध्ये पुरा घाण कचरा पडलेला राहते, त्याच्यामुळे पुरी दुर्गंध, वास, मच्छर पुरे फैलून राहिले, त्याच्यामुळे तिथे बिमारीचे वातावरण होऊन राहिला, उत्पन्न होऊन राहिला आहे। हे बघा, याला चाकू मारण्यात आला आहे
असे बाहेरून लोक येऊन तिथं पुरे प्रकरण घटून राहिले. तिथं एरियामध्ये रोष फैललेला आहे, नागरिकांमध्ये रोष फैललेला आहे. उद्या चालून अगर तिथं काही अपघात झाला, काही झाला, बीबीजी कंपनीच्या अगर गाड्या फोडण्यात आल्या नागरिकांनी, या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या, तर त्याच्या जबाबदार ना उद्धव ठाकरे पक्षाचे पदाधिकारी असणार, आता एरियाचे नागरिक असणार. काहून का आम्ही वारंवार कंप्लेंटा करून राहिलो, ना पोलीस प्रशासन कारवाई करून राहिला, ना नागपूर महानगरपालिका काही कारवाई करून राहिला. हे प्रकरण स्वतः आयुक्त साहेब चौधरी साहेब तिथं येऊन गेले. चौधरी साहेबनं स्वतः तिचा सर्वे केला, तरी त्या बीबीजी कंपनीच्या गाड्या तिथून, जे बीबीजी कंपनी आहे ते काही हटवायला तयार आहे नाही. आम्हाला असं वाटते की महानगरपालिका व बीबीजी कंपनी याची काही साठगाठ आहे, त्याच्यामुळे हे ते गाड्या तिथून हटवण्यात येऊन नाही राहिल्या. आमची एवढीच माग आहे की ताबडतोब तिथून गाड्या हटवून त्या पुरा मैदान खाली करावा. आणि तिथून समोर प्रकरण घडले ना पाहिजे. अगर समोर प्रकरण घडले तर त्याच्या जबाबदार महानगरपालिकाचे अधिकारी असणार, पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी असणार, या बीबीजी कंपनीचे अधिकारी असणार. याची जबाबदारी ह्या तिन्ही डिपार्टमेंटच्या अधिकारीची राहणार, इच्छा नागरिकाची जबाबदारी राहणार नाही. एवढंच बोलून मी आपले 2 शब्द समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.